श्री बाळासाहेबांचा जय महाराष्ट्र. मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री असलम शेख आणि त्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत. साहेबां ठीक आहे ना. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. भारत माता की जय. श्री अमित देशमुख, श्री असलम शेख, श्री दीपक केसरकर, श्री रवींद्र चव्हाण. मी राजमाता मा जिजाऊंच्या चरणी मानाचा मुजरा करतो. मी अभिमन्यू पार्वती दत्तात्रय पवार 239 औसा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय जाऊ जय शिवराय. श्री नितीन पवार. मी संजय शकुंतला बाबुराव बनसोडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री शिवाजी कर्डिले, श्री अर्जुन खोतकर, श्री प्रकाशदादा सोळंके, श्री विजयकुमार देशमुख, श्री सुरेश धस, श्री संजय सावकारे. मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रमेश कौशल्या काशीराम कराड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.